Hi everyone, this is the third lecture on the third topic of estimation and costing, that is detail estimate. Okay, so methods of taking out quantities म्हणजे एस्टिमेट करण्याच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत. ओके, तर फर्स्ट मेथड आहे PWD, पब्लिक वर्क डिपार्टमेंट और लॉंग वॉल अँड शॉर्ट वॉल मेथड. म्हणजे गव्हर्मेंटचे जे काही एस्टिमेट आहेत, गव्हर्मेंटचे जे काही टेंडर्स निघतात ते या मेथडनुसार म्हणजे लाँग वॉल आणि शॉर्ट वॉल मेथडनुसार एस्टिमेशन केलं जातं. ठीक आहे, तर आपण डिटेल बघूया की लाँग वॉल, शॉर्ट वॉल किंवा PWD मेथडनी एस्टिमेशन कसं केलं जातं. ओके, तर फर्स्ट आहे प्रिपेअर फाउंडेशन प्लॅन शोविंग सेंटर लाईन विथ ऑल डायमेन्शन. म्हणजे जर तुमच्याकडे प्लॅन असेल त्या प्लॅनचा पहिलं सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ करून घ्यायचा. ओके, सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ करून घ्यायचा आणि त्या प्लॅनमध्ये तुम्हाला सेंटर टू सेंटर म्हणजे जे काय वॉल्स आहेत त्या वॉल्समध्ये तुम्हाला सेंटर टू सेंटर डायमेन्शन मार्क करायचे आहेत. ओके, फर्स्ट काय केलं, दिलेल्या प्लॅनचं तुम्हाला सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ करायचा आहे आणि त्या प्लॅनमध्ये तुम्हाला सेंटर टू सेंटर डायमेन्शन शो करायचे आहेत. ओके, सेंटर टू सेंटर डायमेन्शन आर टेकन आउट बाय ॲडिंग हाफ विड्थ ऑफ ईच क्रॉस वॉल टू इनर डायमेन्शन ऑफ रूम. ओके, आता ज्या ठिकाणी तुम्हाला प्लॅनमध्ये सेक्शन दिलेलं असतं त्या सेक्शनमध्ये तुम्हाला ब्रिकवर्कची विड्थ किती आहे ती विड्थ त्या ठिकाणी मेन्शन केलेली असते. सपोज एक्सटर्नल आणि इंटरनल वॉल सेम विड्थचे असतील. ओके, इंटरनल आणि एक्सटर्नल वॉल या सेम विड्थचे असतील, पण जी काही विड्थ दिलेली असेल त्या विड्थची हाफ विड्थ तुम्हाला कन्सिडर करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला सेंटर टू सेंटर डिस्टन्स मार्क करायचं आहे. ओके, नाव डिवाइड वॉल इन टू ग्रुप्स. ओके, ज्या काय वॉल्स आहेत त्या वॉल दोन प्रकारे असतात, म्हणजे एक हॉरिझॉन्टल वॉल असते आणि व्हर्टिकल असते. ठीक आहे, मग जे काय प्लॅनमधले वॉल आहेत त्या वॉल तुम्हाला दोन ग्रुपमध्ये डिवाइड करायचे आहेत, म्हणजे एक हॉरिझॉन्टल वॉल आणि व्हर्टिकल वॉल. ओके, इन प्लेन वॉल्स इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन आर कॉल्ड ॲज अ लॉंग वॉल आणि व्हर्टिकल डायरेक्शन आर कॉल्ड ॲज अ शॉर्ट वॉल अँड व्हाईस वर्सा. ओके, म्हणजे जनरली एस्टिमेशन करताना ज्या हॉरिझॉन्टल वॉल्स आहेत त्यांना आपण लाँग वॉल कन्सिडर करतो आणि ज्या व्हर्टिकल वॉल्स आहेत त्यांना आपण शॉर्ट वॉल कन्सिडर करतो. तुम्ही व्हाईस वर्सा देखील करू शकता, म्हणजेच काय, हॉरिझॉन्टल वॉल तुम्ही शॉर्ट वॉल कन्सिडर करू शकता आणि व्हर्टिकल वॉल तुम्ही लाँग वॉल पण कन्सिडर करू शकता. बट इन मोस्ट केसेस हॉरिझॉन्टल वॉल या मोस्टली लाँग वॉलच कन्सिडर केल्या जातात. ओके, तर आता आपण बघितलं की आपण सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ केला, सेंटर टू सेंटर डिस्टन्स मेजर केलं, जी काय आपली ब्रिकवरची जी काय विड्थ आहे, वॉलची जी काय विड्थ आहे त्या वॉलच्या विड्थचं आपण हाफ डायमेन्शन घेऊन आपण काय केलं, सेंटर टू सेंटर डिस्टन्स आपण मेजर केलं. त्यानंतर आपण दोन ग्रुपमध्ये डिवाईड केले, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल, त्याला आपण लाँग वॉल आणि शॉर्ट वॉल म्हटलो. ओके, आता तर लेंथ ऑफ लाँग वॉल मेजर कशी करायची तर त्याचा फॉर्म्युला आहे सेंटर टू सेंटर लेंथ ऑफ लाँग वॉल प्लस विड्थ ऑफ आयटम. म्हणजे जर पर्टिक्युलर लेंथ, आता फॉर एक्झाम्पल ब्रिकवर्क आहे तर ब्रिकवर्कची तुम्हाला जर लेंथ फाइंड आउट करायची असेल तर ते आपण कशी करणार, सेंटर टू सेंटर लेंथ ऑफ लाँग वॉल म्हणजे ब्रिकवर्कची जी काय लेंथ आली असेल प्लस विड्थ ऑफ आयटम, म्हणजे ब्रिकवरची जी काय विड्थ आली आहे ती. आता ॲक्च्युली आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत तेव्हा तुम्हाला ही प्रोसिजर लक्षात येईल की कशाप्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व करायची, कशाप्रकारे लेंथ मेजर करायची, विड्थ ऑफ आयटम कशाप्रकारे घ्यायची. ओके, तिथे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करते वेळी कळणार आहे, परंतु अशा प्रकारे आपण या ठिकाणी लेंथ मेजर करतो. ओके, सो मेजर लेंथ ऑफ शॉर्ट वॉल बाय युझिंग फॉलोइंग फॉर्म्युला. ओके, तर लेंथ ऑफ शॉर्ट वॉल म्हणजेच काय, तर ज्या प्रकारे आपण लेंथ ऑफ लॉंग वॉल कॅल्क्युलेट केली त्याच्यामध्ये आपण विड्थ ऑफ आयटम प्लस केलं होतं, तर लेंथ ऑफ शॉर्ट वॉल काढताना आपल्याला विड्थ ऑफ आयटम मायनस करायचं आहे. ओके, सो मेथड ऑफ दिस ॲडव्हान्टेज, दिस मेथड इज सिम्पल अँड ॲक्युरेट. मेथड अगदी सिम्पल आहे आणि ॲक्युरेट आहे. दिस मेथड नो चान्सेस ऑफ मिस्टेक इन कॅल्क्युलेशन. ओके, तर या ठिकाणी बघतोय आपण ज्यावेळेस एस्टिमेशन करणार आहोत त्यावेळेस आपल्याकडे प्लॅन सेक्शन एलिव्हेशन सगळं समोर असणार आहे आणि त्या डॅमेजच्या थ्रू आपण काय करणार आहोत, एस्टिमेशन करणार आहोत. त्याच्यामुळे ते मिस्टेकचे चान्सेस या ठिकाणी खूप कमी असणार आहेत. ओके, दिस मेथड गिव्स क्वांटिटी क्विकली, तुम्हाला क्वांटिटी कमी वेळेत तुम्हाला क्वांटिटीज मिळणार आहेत. ओके, तर सेकंड मेथड आहे एस्टिमेशन दिली सेंटर लाईन मेथड. मेन थिंग लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही मेथडने एस्टिमेशन करा, कोणत्याही मेथडने एस्टिमेशन करा, दोन्ही मेथडने तुमच्या क्वांटिटीज सेम यायला पाहिजे. ओके, सेंटर लाईन मेथडने एस्टिमेशन कसं करायचं त्याचा आपण प्रोसिजर बघूया. प्रिपेअर फाउंडेशन प्लॅन शोविंग सेंटर लाईन विथ ऑल डायमेन्शन.
सेम करायचा आहे जसं आपण लॉंग वॉल शॉर्ट वॉलमध्ये केलं होतं तसंच. दिलेल्या प्लॅनचा सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ करून घ्यायचा. सेंटर लाईन प्लॅन ड्रॉ करून घेतल्याच्या नंतर सेंटर टू सेंटर डायमेन्शन मार्क करून घ्यायचं. ओके, ते केल्याच्यानंतर टोटल सेंटर लाईन लेंथ फाइंड आउट करायची. आता आपण लॉंग वॉल शॉर्ट वॉलमध्ये आपण काय करणार आहोत, तर किती लॉंग वॉल आहे, सपोज लॉंग वॉल 1 असेल, लॉंग वॉल 2 असेल, तर आपण लॉंग वॉल 1ची लेंथ सेपरेट फाइंड आउट करणार, लॉंग वॉल 2ची लेंथ सेपरेट आउट करणार. शॉर्ट वॉल जर 2 असतील तर शॉर्ट वॉल 1ची लेंथ सेपरेट फाइंड आउट करायची, शॉर्ट वॉल 2ची लेंथ सेपरेट फाइंड आउट करायची. मग त्या नंबर ऑफ वॉल किती आहेत, की लॉंग वॉल 1चे वॉल किती आहेत, लॉंग वॉल 2च्या वॉल किती आहेत, शॉर्ट वॉल 1च्या वॉल किती आहेत आणि शॉर्ट वॉल 1च्या 2च्या वॉल किती आहेत, ह्याने काय करायचं, त्याला मल्टिप्लाय करायचं की तुम्हाला त्या पर्टिक्युलर वॉलची तुम्हाला लेंथ भेटेल. ठीक आहे. मग ज्यावेळेस आपण टोटल सेंटर लाईन ज्यावेळेस आपण फाइंड आउट करणार आहोत त्यावेळेस काय करायचं, जेवढ्या लॉंग वॉल आहेत आणि जेवढ्या शॉर्ट वॉल आहेत त्या सगळ्यांची काय करायची, ॲडिशन करायची. कॅल्क्युलेट नंबर ऑफ जंक्शन ऑफ क्रॉस वॉल विथ मेन ऑर एक्सटर्नल वॉल. या ठिकाणी तुम्हाला नंबर ऑफ जंक्शन फाइंड आउट करायचे आहेत. नंबर ऑफ जंक्शन म्हणजे काय, की ज्या ठिकाणी टी सेक्शन फॉर्म होतो आहे, ज्या ठिकाणी टी सेक्शन फॉर्म होतो आहे त्या ठिकाणी तुम्हाला नंबर ऑफ जंक्शन मार्क करायचं आहे. ओके, म्हणजे मेन वॉलला जर इंटरनल वॉल अटॅच असेल, म्हणजे थोडक्यात ज्या ठिकाणी टी इंटरसेक्शन फॉर्म होतो आहे ते तुमचं काय असतं, तर जंक्शन असतं आहे. ओके, इट शुड बी नोटेड दॅट कॉर्नर्स ऑफ बिल्डिंग वेअर 2 वॉल्स मीट आर नॉट टेकन इन जंक्शन, बट इफ 2 वॉल्स मीट अ वॉल ॲट अ सम पॉईंट टेकन ॲज अ जंक्शन. ओके, म्हणजे बिल्डिंगचे कॉर्नर तुम्हाला टी इंटरसेक्शन कन्सिडर करता येणार नाही. म्हणजे काही इंटरनल वॉल्स आहेत त्या ठिकाणी टी सेक्शन फॉर्म होऊ शकतो. ओके, तर सेंटर टू सेंटर लाईन मेथडने आपण क्वांटिटीज कशाप्रकारे फाइंड आउट करू शकतो, तर त्याचा या ठिकाणी फॉर्म्युला आहे. लेंथ ऑफ आयटम, म्हणजे पर्टिक्युलर जर तुम्हाला ब्रिकवरची क्वांटिटी फाइंड आउट करायची असेल तर त्याचा फॉर्म्युला बघा. टोटल सेंटर लाईन लेंथ जे आपण लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉल सगळ्यांचं ॲडिशन करून करणार आहोत ती मायनस एन म्हणजे काय, तर नंबर ऑफ जंक्शन इंटू 1/2 इंटू विड्थ ऑफ आयटम. ओके, म्हणजे विड्थ ऑफ आयटम तुम्हाला प्रॉब्लेममध्ये घेऊन असते. ठीक आहे. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही काय केली, की त्या ठिकाणी तुम्ही त्या आयटमची लेंथ फाइंड आउट केली. आणि जर तुम्हाला टोटल क्वांटिटी फाइंड आउट करायची असेल तर आयटमची लेंथ, आयटमची विड्थ आणि आयटमची हाईट. ओके, म्हणजे तुम्ही मल्टिप्लाय बाय लेंथ, विड्थ आणि हाईट केली की तुम्हाला काय भेटेल, त्या पर्टिक्युलर आयटमची तुम्हाला क्वांटिटी भेटेल. ओके, ॲडव्हान्टेज, इट कॅन यूज फॉर कॅल्क्युलेशन ऑफ रेक्टँग्युलर, सर्क्युलर आणि पॉलिगोनल बिल्डिंग. म्हणजे अशा प्रकारचं बिल्डिंगचं एस्टिमेशन करण्यासाठी ही मेथड मोस्टली यूज करतात. दिस मेथड इज सिम्पल अँड क्विक. ओके, म्हणजे ॲज कम्पेअर टू PWD मेथड, ह्या मेथड्समध्ये क्वांटिटी खूप कमी वेळेत आपण फाइंड आउट करतो. कॅल्क्युलेशन आर इझी अँड लेस. कॅल्क्युलेशन याच्यामध्ये खूप कमी असतं. ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअली आपण प्रॉब्लेम सॉल्व करू तेव्हा तुम्हाला कळेल सेम प्रॉब्लेम आपण दोन्ही मेथडनी सॉल्व करूया, लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथडनी प्लस सेंटर लाईन मेथडनी पण. तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की कोणती मेथडमध्ये क्वांटिटी कमी वेळेत आपल्याला काढता येतात. ओके.